जरासं बाहेर येऊन बसलो होतो असं. मग इथं मोबाईलमध्ये बघत बघत मला झोप लागली. आता कसं आहे, ना मला लेकरं ना बायको, कोणाचा विचार ना पाचार. कुठं कामाला गेलो काय, नाही गेलो काय, कुठं फिरतोय, खातोय, पितोय, नाही. हे सर्व काही टेन्शन नसतंय माणसामागं. माणसामागं जबाबदारी नसली की. मग यात व्यवस्थित दिसेना जरासा. आणि अवतार माझा जरा असू द्या, आता झोप लागली होती तर. आणि मग मला अचानकच लेकरांचा विचार माझ्या डोक्यात फिरायला लागले बरं काय. येत असतात विचार आता, काय म्हणून. आठवण खूप येत असते ना. शेवटी माझे लेकरं आहेत ते. आठवण तर येणारच. सांभाळेल बरोबर ती. ताई ताईंनी जे कमेंट केले ना, अगदी बरोबर. म्हणजे कसं आहे माहिती आहे का, आता लेकरं फक्त माझेच नाही ना. तिनं पण जन्म दिला आहे. मग तिला काय एवढी पण काय दया नाही येणार का, काही त्यांना मारून टाकणार आहे का ती. बरोबर सांभाळतीय. ताई, तुमच्या कमेंट जे आहे ना ताई, कल्पना ताई, अगदी बरोबर आहे. की बाबा तिनं पण सांभाळलंच. नाही नाही, तुम्ही विचार देखील करू नका की मी जातोय काय, त्यांना परत घेऊन येतोय काय. मी बिलकुल जाणार नाही. मी घर सोडून भटकायलोय कुठं कुठं आपलं. आणि मी कशाला जाऊ परत आणखीन. नाही जाणार मी. आठवण तर येत असते म्हणा. पण त्या आठवणींना कुठं तर विसरायला हवं. बरोबर सांभाळते. लेकरं रडत्यात असं तसं स्वप्न आलतं मला. त्यामुळं जरासं इमोशनल झालोय मी. की लेकरं रडत रस्त्याकडं वाट बघत बसलेत असं. त्यांनी ते फोनमध्ये जसं बोलले ना, तेच माझ्या डोक्यात फिरत होतं बहुतेक. की त्यांनी म्हणत होते ना, ते रडत्यात त्यांना घेऊन जावा. रस्त्याकडं फिरत्यात बघत्यात रस्त्याकडं. त्यांनी ते बोलल्यालं तेच माझ्या डोक्यात फिरत असेल. त्यामुळं ते जरासा इमोशनल झालोय मी. बाकी काय नाही. हा पण ही गोष्ट वेगळी की इमोशनल हो काय हो, मी काय लेकरांना आणाय जाणार नाही. तिनं जर येत असेल तर मी जाईल. पण तिनं येत नसेल तर मी. आणि तुम्ही म्हटलं ना की नाटक करते आजारी असल्याचा, ते बरोबर आहे. कारण त्यांनी समजा जर दवाखान्यात गेले असते तर मला तिथून बोलले असते. त्यांनी रात्री अर्ध्या रात्री फोन करून बोलले नसते की लेकरू आहे न तिला ज्ञान हेन तेन. त्यांनी त्यावेळेस बोललं नसते ज्यावेळेस त्यांनी दवाखान्यात पोचलेत त्यावेळेस. आणि त्यानं काय म्हणतात की आमची लायकी वगैरे काढायची, तुझी काय गरज, तू कोण कुठला कोण, असं तसं त्यांनी मला भरपूर बोलले बरं काय. मग लायकी काढणार नाही का मी. जर त्यांनी म्हणत असतील लेकर आजारी पडले तर येऊन त्याला दवाखान्याला घेऊन जावा, तर मग त्यात लायकी काढायची नाही तर काय म्हणायचं. 400-500 रुपये दवाखाना दाखवता येत नसेल तर. मग त्यांनी एवढं मोठ्या दिलाने मोठ्या मनाने एवढं ते आमदार असल्यासारखं पुरीला ठेवून घेतले ना त्यांच्याजवळ, त्यांच्या पुरीला, की नाही पाठवायचं वगैरे म्हणून. मग त्यांना एवढं नाही का करताय. त्यांच्या पण पुरीचेच लेकरं आहेत ना ते, फक्त काय माझे लेकरं आहेत का. आणि त्याने असं म्हणतात ज्याची त्याची लेकरं ज्याच्या त्याच्या घरी निघायचे असं तसं. म्हणजे तुमचे लेकरं तुमच्याकडं न्यायचे, आमची पोरगी आमच्याकडं, असं तसं म्हणतात. मग इथं त्यांची काय आर्थिक करू काय, त्यांची लायकीच काढणार ना मी. की लायकी नाही तुमची असं तसं बोलणारच मी. आणि मला शिवीगाळ करत्यात तर करत्यात, पण त्या पूजाच्या मामाला बिचारायला शिवीगाळा करत्यात. आता त्याचा काय संबंध. मी इथंच असाच पडलो या दगडावरती, असं डोकं ठेवलेलं. आणि मी असं पाहत पाहत असा झोपलो इथं. आणि अचानक मला मग झोप जागी झाली. ते सर्व काही माझ्या डोक्यात फिरत होतं. म्हटलं मी उठलो काय, मला रुतत होतं ते खालून साईडनं. म्हटलं मी कुठं आहे तेच मला समजाना. इकडं तिकडं बघतोय मी नुसताच. आणि थोडासा बसलो शांत. मग इथलं पाठीमागे पूर्ण घाण वगैरे लागलेली होती, हे पाला वगैरे असा. ते असा काढून थोडासा बसलो. आणि मग कमेंट वगैरे पाहिलं तर ताईंची कमेंट बघून नाही म्हटलं मी तर कुठं चाललोय. आणि
सर्वजण तुम्ही जे म्हणताय ना ते योग्यच म्हणताय. कारण बाबा 2 महिने 3 महिने झाले की मी सांभाळ केला ना. कानात मुंगी गेली काय झालं काय माहित. झोपेत असताना ते खुरखुर खुरखुरच करायलंय का काय पाचोळा पाला पाचोळा गेला की काय काय माहित काय कळना. एकदमच असाच पडलो ना मी. काय गेलं काय माहित. आणि तुम्ही समजू नका की मी इमोशनल होतोय आणि त्यांना घ्यायला मी परत जाईल की काय. नाही जाणार मी परत वगैरे नाही आणणार लेकरांना. आणि तसं पण त्यांची शाळा पण व्यवस्थितपणे चालू नाही आहे. काही तर स्पर्धा वगैरे खेळण्याच्या सुरू आहेत शाळेवरती. त्यामुळं शिक्षण त्यांचं स्टॉप झालेलंच आहे. शिकवण पण गेलेत काही. आणि बघू पुढचं जे त्यांनी कसं वागायचं आहे त्यांना आता वागोबापडीचं. घर सोडूनच दिलंय मी. तुम्ही म्हणताय ना दादा निघून जा निघून जा, सोडूनच दिलंय मी. मी नसतोच मेन, कुठं पण भटकतोय मी. काय असतंय हो, ज्याचं कोण नसतंय त्यानं इकडं तिकडं भटकणारच ना.